जय श्रीराम. तर आता दिवाळी आली आहे, तर दिवाळी निमित्तच गोष्ट आणि दिवाळीमध्येच जास्त करून वाहन खरेदी करता असेल ओला बाईक साठी. जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक घेत असाल तर खूप विचार करूनच बाईक घ्या. कोणतीही इलेक्ट्रिक बाईक घेताना सर्वात पहिले तिच्या सर्व्हिस स्टेशनला भेट द्या. तिथं किती दिवसापासून गाड्या पडलेल्या आहे, किती दिवसापासून सर्व्हिसिंगला आलेल्या आहे, काही गाडींना किती काय काय प्रॉब्लेम आहे आणि किती महिने झाले त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, हा अंदाज घेऊनच तुम्ही इलेक्ट्रिक बाईक कडे वळा. इथं जास्त करून तर प्रॉब्लेम आहे. आता ही व्हिडिओ चालू आहे खाली. या व्हिडिओमध्ये साधारण मी जेव्हा मी जातो गाड्या वाढताय पण कमी होत नाहीये. एवढी एवढी भरमाट झाली आहे ते ओला बाईकची. कारण की काही काही लोकांना 6-6 महिने, काही काहींना तर वर्ष पण झाले, अजून त्यांचे जे प्रॉब्लेम आहे त्या ओला बाईकचे ते सॉल्व्ह झाले नाही. स्टार्टिंगचे की तुम्ही कोणती इलेक्ट्रिक बाईक घ्यायचा पहिले खूप विचार करा. आणि सर्वात प्रथम पहिले पण बोललो, सर्व्हिस स्टेशनला जाऊन प्रॉब्लेम काय काय येत आहे आणि किती महिने लागतात त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला, ते पूर्ण डिटेल काढून माहिती काढूनच तुम्ही इलेक्ट्रिक बाईक कडे जा. की ही व्हिडिओ तुम्ही तर बघितलीच, त्याच्यात काही काही लोकांचे वर्ष झाले, काही काहींना महिने झाले, अजून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. गाडी घेऊन पैसे बुडवून त्या गाड्या तिथं उभ्या आहे धूळ खात. तर एकदा नक्कीच विचार करा, मगच ओला किंवा कोणतीही कंपनीची इलेक्ट्रिक बाईक असेल तिच्याकडे वळा. जय श्रीराम.